नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? भरपूर दिवसांनी चॅनलवरती ना रेसिपी येते पालक पनीरची. नक्की पूर्ण बघा आणि करून पण बघा. खूप छान रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे साहित्य घेतले तुम्ही बघू शकता. आता हे साहित्य घेतले मी, पण हे साहित्य आहे ना याच्यानंतर पण अजून आपल्याला लागणार आहे. ते पण पुढे मी दाखवणारच आहे. पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि सगळ्यात आधी ना पालक स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर आहे ना गॅसवरती ना कढईमध्ये पाणी ठेवायचंय. थोडंसं गरम करण्यासाठी म्हणजे उकळी येऊन द्यायची पाण्याला. इथे उकळी आली तुम्ही बघू शकता. मी ते स्वच्छ धुतलेला पालक आहे ना, त्या पाण्यात टाकते आणि तो थोड्या वेळच उकळून घ्यायचा आहे. जास्त वेळ उकळून घ्यायचा नाहीये. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. म्हणजे त्याच्यावरचे असलेले काही जीवजंतू असतील तर ते निघून जातील. तरी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे तर 5 ते 10 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. थोडासा पालक लूज पडलाय म्हणजे असं मऊ झालाय. त्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकून घ्यायचंय गरम पाण्यातून काढल्यानंतर. त्यामुळे आपल्या पालकाचा कलर जात नाही आणि खूप छान भाजी लागते आणि भाजीचा कलर पण खूप छान येतो. त्यानंतर आहे तो पालक आहे ना थंड थोडासा ना मीडियम टेम्परेचरला आला की तो आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय आलं, हिरव्या मिरच्या, थोडासा किंचित असा पुदिना आणि चवीनुसार असं म्हणजे तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण टाकलं तरी चालेल आणि असं एकदम बारीक दळून घ्यायचंय. तोपर्यंत आहे ना इकडे तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि पनीर आहे ना असं छोटं-छोटं क्यूबमध्ये कापून घ्यायचंय आणि ना ते असं भाजून घ्यायचंय तव्यावरती तेल टाकून. तेलामध्ये असं मस्त फ्राय करायचं क्रंची-क्रंची. त्यानंतर इथे दळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. पालकाची ग्रेव्ही तयार आहे. त्यानंतर इथं पनीर पण व्यवस्थित रोस्ट झालेलं आहे तेलामध्ये. अशा पद्धतीनं क्रिस्पी-क्रिस्पी मोकळं-मोकळं करून घ्यायचंय. त्यानंतर आहे ना कांदा घ्यायचा आपल्याला. कांदा 2 ते 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो पण टाकायचा आहे. टोमॅटोचा आहे ना रस पिळून टाकायचा आहे. त्यामुळे आपला आहे ना भाजीला आंबटपणा येत नाही आणि खूप छान अशी भाजी लागते. टेस्ट पण छान लागते. त्यानंतर मी इथे कांदा कापून झालाय. मग म्हटलं टोमॅटो कापून घेऊया. मी इथे 1 टोमॅटो घेतलाय. तुम्हाला आवडेल तितका टोमॅटो तुम्ही टाकला तरी चालेल. हे सर्व चिरून वगैरे झालं. त्यानंतर आहे ना मस्त कढईत गरम करण्यासाठी ठेवली. त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर आहे ना, तुम्हाला भाजीला किती तेल पाहिजे त्या पद्धतीने तेल टाकून घ्यायचं. थोडंसं तूप पण टाकायचंय. त्यामध्ये म्हणजे असे तुम्हाला आवडत असतील तर जिरे पण टाकायचे. त्याच्यानंतर आहे ना मी लसूण टाकून घेते. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. लसूण टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले टाकायचे. दालचिनी, मिरे आणि लवंग टाकायचे. इथे मी 2-2च टाकले. त्याच्यानंतर आहे ना, तेजपान पण टाकायचंय आणि तुम्ही चिरलेला कांदा असेल ना, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतून आणि मऊ असा होऊन द्यायचा आहे. लाल कलर येऊन द्यायचा आहे त्याला. त्यामध्ये ना थोडंसं थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं. त्यामुळे ना लवकर मऊ होतं कांदा. हे सर्व झालं का मस्त आहे ना परतवून घ्यायचंय. कांद्याला जास्त वेळ नाही लागत, लवकर परतून होतो. मग आहे ना, मी इथे आहे ना कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर आहे ना, त्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचा. आपण चिरलेला टोमॅटो आहे तेवढा टाकून घेऊया. तुम्ही टोमॅटो एकदा नक्की टाकून बघा. पालकाच्या भाजीला खूप छान चव लागते आणि दिसायला पण भाजी छान दिसते. अजिबात असा आंबटपणा वगैरे येत नाही भाजीला. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि एकदम साधी पद्धत ही. टोमॅटो टाकून घेतला का टोमॅटो थोडासा मऊ होऊन द्यायचा. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व साहित्य आहे ना मऊ होऊन दिलं का त्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे. मसाले तुमच्या आवडीचे घ्यायचे म्हणजे जसं की लाल तिखट आपल्या घरामध्ये असतंच आणि काळा मसाला असतो किंवा गरम मसाला पण असतो. इथं मी ना लाल तिखट आणि काळा मसाला घेतलाय जो मसाल्याच्या भाजीला वापरतो तो. आता हे दोन्ही टाकून घेतलं का ते व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचंय मसाले परतताना. त्यामुळं ना मसाल्याला तेल सुटतं आणि भाजीला पण छान अशी टेस्ट येते. आता तुम्ही बघू शकता मी इथे ना परतून घेतलाय मसाला. मसाला परतून झाल्यावर त्याच्यात थोडंसं किंचित असं पाणी टाकून घ्यायचं खूप जास्त नाही. एकदम थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले. इथे आहे ना मसाले पाण्यामध्ये आहे ना पाणी शिजवून घेतल्यानंतर आहे ना तेल सुटल्यानंतर आहे ना आपण आहे ना तयार करून घेतलेली पालकाची ग्रेव्ही होती ना, ती ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आणि खूप अशी थिक अशी दळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता बघा अशी टाकून घ्यायची. एकदम मऊसूत टेक्स्चर पाहिजे तिचं भाजीचं. मी असं आहे ना टाकून घेतलं फोडणीमध्ये आणि भाजीला थोडीशी अशी उकळी येऊन द्यायची आहे. मग तुम्हाला जर ती पातळ करायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर तुम्ही थिक ग्रेव्ही ठेवली तरी चालेल. ही पण छान लागते आणि ती पण छान लागते. आणि मग आहे ना मी इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ना इथं थोडीशी उकळी आली की मग मी त्यामध्ये ना मला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ना त्या पद्धतीने मी पाणी टाकून घेणार आहे. खूप जास्त आहे ना
थिक पण नका ठेवू म्हणजे ती खाता आली पाहिजे म्हणजे. मग आहे ना मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर पण उकळी येऊन द्यायची भाजीला व्यवस्थित अशी. उकळी येऊन दिली का त्याच्यानंतर आहे इथे ना भाजीला उकळी आली त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे काजूची पेस्ट. भिजत घातलेल्या काजूची पेस्ट टाकायची आहे. यामुळे ना टेस्ट पण छान येते आणि भाजीचा थिकनेस पण वाढतो आणि त्याच्यानंतर आहे भाजीचा कलर पण चेंज होतो. म्हणजे असं काही नाही का पिवळी होते, पण कलर छान येतोय. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान झालाय. आपण आहे ना परतून घेतलेलं पनीर आहे ना व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून द्यायचंय. तुम्ही बघू शकता मी कशी टाकून देते. आता हे पनीर टाकल्यानंतर आहे ना, ते थोडंसं आहे ना, वाफ भरून द्यायची या भाजीला. म्हणजे पनीर आहे ना, असं थोडंसं मऊ होतं. कारण आहे ना, मग ते जास्त कडक राहिल्यामुळं ना, खाता येत नाही. त्यामुळं थोडंसं मऊ होऊन द्यायचं पनीर आणि एक नंबर हॉटेलसारखी मस्त एकदम ढाबा स्टाईल भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. इकडे ना, आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. कलर पण किती छान आलेला आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला नक्की फॉलो करा. लेट का होईना थोड्या-थोड्या रेसिपी येत राहतील आणि खूप छान लागत्या ह्या रेसिपी. तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या रेसिपीज आणि एकदम एक जास्त मसालेदार पण नसतात माझ्या.